हॅलो 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 येस सर थँक्यू टीचर. प्लीज साहेबा मेंबर्स सगळ्यांनी आपण बाजूला या प्लीज. ओहो पहिला चेंडू ग्रेट स्टार्ट. चेंडू सीमारेखा पार टकाटक चौकार. बघा सगळ्यांना विनंती येतो प्लीज बाजूला. डीजे थांब मयूर एक मिनिट थांब. मित्रा आपल्यासाठी सुद्धा आपण बाजूला यायचं. स्टेज समोरच सगळे आपण प्लीज. इथून सगळ्यांनी बाजूला. गुड्डू सगळ्यांना घेऊन जा तिकडे. जतीन सगळे एकदम कोपऱ्यात त्या बांबूच्या इथपर्यंत जा. मागे काहीच नाही दिसत आहे त्यांना. सूरज प्लीज. छोटे मंडळी आपण सुद्धा इथून बाजूला व्हा. चला लवकर. अरे मित्रा तू पण चला लवकर तिथून. थँक्यू. मॅचच्या दिशेने वळतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली गेले. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं ग्रुप एफ मधील तिसरा सामना डुआ डाय मुकाबला आपल्या भेटीला येतोय. दोन संघ एकीकडे आई भवानी मारंबलपाडा तर दुसरीकडे दुर्गेश 11 6123 आणि 515 ओला. चला लवकरात लवकर त्या गाड्या बाजूला काढा. सायबा व्हॉलेंटियर्स प्लीज लक्ष द्या. ज्या गाड्या पार्क आहेत त्या लवकरात लवकर बाजूला काढायच्या आहेत. रस्त्यामध्ये आहेत. 3 चेंडू 6 धावा आतापर्यंत. क्या बात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने अफलातून फटका. पॉवर हिटिंग केला जातोय. टकाटक चौकार. हो जोशात आला आई भवानी संघ आला. आला हो जोशात आला आई भवानी संघ आला. मारंबलपाडा वाला आई भवानी संघ. समोरचा देखील संघ तितकाच ताकदवान आहे. त्या प्रकारची सुरुवात केले. रोहित जाधव रोटी आहे. अफलातून मारा केला जातो. एकाकी झुंज आतापर्यंत. विशाल पाटील ज्यासाठी जाणला जातो त्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करत असताना आपण पाहतो. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धावफलकावर. फ्लाइंग स्टार्ट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळी धावचीची संधी आहे. काय घडेल काय बिघडेल. पंच टेक्निकल टीमची मदत घेतात. पुन्हा एकदा प्रहार चांगला होता पण तो डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहायला गेलं तर ऋतिक उपाध्यायांच्या बॅटला लागतोय. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. गडी बाद असेल नसेल ती आमची मुख्य स्क्रीन यावेळी दर्शवतील. ऑनफिल्ड अंपायर नॉट आउटचा इशारा येतोय. अर्थातच निर्धाव चेंडू. 1 to go. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. दुसरीकडून विशालला आता मैदानात राहणं तितक्याच गरजेचं आहे. दुसरीकडे तितक्याच तब्बल एक स्टारकास्टने भरलेला संघ म्हणून नेहमीच ज्या संघाचा बोलबाला राहिलाय असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. रेहांत दुर्गेश 11 अर्णालाचा संघ आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. केलतन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची. थँक्यू डीजे. आमचे डीजे मयू देखील या वेळेला खऱ्या अर्थानं खेळाडूंची प्रेक्षकांची नस पकडतायत. जसा संघ येतोय त्यावेळेला त्या संघाचं देखील आपण पाहतोय गीत वाजवलं जातं. खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे. आयोजकांना विनंती असेल खेळाडूला दुखापती होते चला त्वरित जा मैदानात जा विनंती असेल. केलतन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा
दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान 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 ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार प्रशांत घरत फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार बघताय काय रागारी षटकार मारलाय वागारी रवी घरत जयेश घरत आमचं फलंदाज दमदार घरांनी जाई किरण घरत मयूर घरत हनगुणवान विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान 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 चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धाफळकावर चांगली सुरुवात म्हणावी लागेल थोडासा दुखापतीमध्ये आहे दुसरीकडून खेळाडू किरण येतोय बॅक टू द डगआउट ऋतिक उपाध्याय चर्चा आमचे संघाची खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची थँक्यू दुसरीकडून हर्षद आहे पाचच्या मॅच मध्ये प्रभावित केला होता मूर्ती लहान परंतु कीर्तिमान त्या प्रकारचा खेळ देखील दर्शवलं होता पुन्हा एकदा तेच गरजेचं असणार आहे सुरुवात चांगली करून दिले 2 सलामीवर बॅटरने विशाल ज्या प्रकारचा खेळ राहिला होता अफलातून पारी ऋतिक उपाध्याय खऱ्या अर्थानं धावचीच्या रूपानं गडी बाद झाला परंतु आतापर्यंत धावफळकावर 13 धावा आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं संतोषदा असतील टेक्निकल स्कोरर जतीन चालू असणारा सामना एकीकडे आई भवानी मारंबल पाडा दुसरीकडे रेहांत दुर्गेश 11 परंतु थोडासा अडचणीमध्ये चिका विकास धसकर ज्या वेळेला मैदानालगत खेळपट्टीवर बॉल आदळतो आणि त्यानंतर अगदी हातबल वनन घेत असताना चांगली गोलंदाजी हाताळली जाते 14 धावा धाफळकावर 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा दिशा दिली गेली सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड हर्षद दुसरीकडून तेच काम करतो या वेळेला विशाल खऱ्या अर्थानं स्ट्राईकला येणं तितक्याच गरजेचं आहे संथ गतीने सुरुवात पहिले 2 चेंडू 2 धावा धाफळकावर येत असताना आतापर्यंत वैयक्तिक 2 धाव्यांवर तर सांघिक 15 धावा धाफळकावर मयूर घरात क्या वाद आहे चांगलं क्षेत्ररक्षण 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट थँक्यू डीजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 11 धावा आल्या तर दुसरं षटक थोडस कंजूस कमबॅक करून दिला आणि हा गजर अर्थातच पॉवर प्लेचं षटक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर
सिंगल धावेने धावेचा ग्राफ बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. करण निजाई असेल, जयेश घरत सारखा खेळाडू, रोहित असेल, दर्शन अहिरे असेल, रोहित जाधव, स्वयं गिरकर, मार्क रॉड्रिगेस, मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. किरण असेल, किरण देखील आज मैदानामध्ये येतोय. तर दुसरीकडून विशाल आतापर्यंत वैयक्तिक एकाकी झुंज देत असताना उभा ठगलाय. चांगली फलंदाजी देखील, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावेंची खेळी येत असताना आमच्या जवळचे मित्र समीर कदम देखील आहेत. परंतु यावेळेला 12th मॅन आहेत, एक स्ट्रायकर बॉलर म्हणून नेहमीच दुर्गेश 11 संघाकडून ज्याची ओळख आहे. पहिले दोन धावा धावफलकावर येत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण स्वयं गिरकर आहे ज्या ठिकाणं. चांगला बॅकअप विकास धसकर होता, दर्शन अहिरे होता. सिंगल धावेने आतापर्यंत 18 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मयूर या गोलंदाजामध्ये तितकीच मोठी क्षमता. किरण दुसरीकडे आहे. किरण आज स्वतःला म्हणतोय की का माझी जागा आज दुर्गेश 11 संघामध्ये असते, आणि त्या प्रकारचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील या ठिकाणी दर्शवत असताना एक नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये माहीर म्हणून ज्याची ओळख राहिले आज सर्कल मध्ये आपण पाहतोय त्याच खेळाडूला ऑन साइडच्या दिशेनं. यावेळेला काय पंचांचं डिसिजन, बाउंड्री आहे का? टकाटक चौकार. बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. इंस्टावाला नाही तुझा गाववाला, मी बॉयफ्रेंड आहे. आणि इंस्टावाला नाही गाववाला आहे, खरोखर गाववाला आहे हा. मारंबलपाडा गाववाला विशाल पाटील आज मैदानामध्ये त्या प्रकारची अफलातून खेळी करतोय. 17 धावा वैयक्तिक, 22 धावा, 2.5 चेंडूंचा खेळ वैयक्तिक. अखेरचा षटक हाताळण्यासाठी मयूर पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा ज्याच्या बॅट मधून विस्फोट आपण पाहतोय. बडे मॅच का बडा खिलाडी विशाल पाटील. थँक्यू. 3 षटकांचा खेळ, 25 धावा धावफलकावर. विशाल पाटील एकाकी झुंज, वैयक्तिक 21 धावेंवर आतापर्यंत खेळतोय. 26 जयेश घरत आहे दुसरीकडून. पहिला चेंडू सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न दुसरीकडून हर्षद यांचा राहिला. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव. आणि विशाल पाटील दुसरीकडून आग उबाळत असताना आतापर्यंत मैदानामध्ये सामन्याचं समीकरण बिघडवून टाकेल की काय अशी फलंदाजी आतापर्यंत. 27 धावा ह्या धावफलकावरात. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरीकडे जयू आहे. जयूला देखील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. काही वेगळा प्रयत्न राहिलाय दुर्गेश 11 संघाचा, परंतु चांगली गोलंदाजी. स्वयं गिरकर चांगला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू. विशाल आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून अफलातून पारी पाहायला मिळतंय, परंतु दुसरीकडे जयू. यावेळेला काय चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच विशाल पाटीलच्या खेळाला लागतंय पूर्णविराम. यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जतीन येतोय. उंच तगडा ताकदवान नवीन आहे, एक हार्ड हिटर म्हणून नेहमीच जतीनकडे देखील पाहिलं जातं. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावा
ह्या धावफलकावर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. येणारे 3 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. पुन्हा एकदा धावचीची संधी. बॅक टू बॅक दुसरा गडी जसा जतीन येतोय तसा परताळतोय. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले बळा. थँक्यू. निशिकांत आहे दुसरीकडे. 27-27 धावा. येणारे 2 चेंडू किती कशा प्रकारचं टार्गेट चेस केलं. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. लगातारचा तिसरा गडी बाद. पुन्हा एकदा संकटात आणलंय. थोडीशी कुठेतरी डोकंदुखी असेल. ज्या प्रकारचे शेवटच्या षटकात जयू कमबॅक करून देत असताना पाहायला मिळतोय. सुपर्ब अफलातून कमबॅक. लगातारचे 3 चेंडू निर्धाव. आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळल्यात. सिंगल धाव 1 आणि 1. फक्त धावफलकावर धावफलक ऍड. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक करून देत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणली जात आहे. जयू घरात आहे. आज गोलंदाजी मार्कवर कमाल केली जाते. पुन्हा एकदा गडी बाद. लगातारचा चौथा. तुझ्यासाठी 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 आले बना. तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी आले बना. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय. आज चला 24 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 28 धावेंचा आव्हान धावफलकावर. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी विकास धसकर असेल, जयेश घरत असतील, अफलातून कमबॅक. थोडासा संघ संकटामध्ये आणि त्यानंतर एक संकट मोचक म्हणून नेहमीच जयू घरात. जयेशला आपण पाहतोय आणि त्या प्रकारची गोलंदाजीमध्ये आज कामगिरी. आज चला येणारे 24-28 धावेंचं आव्हान आहे. धावफलकावर असेल 2 सलामीवीर बॅटर. एकीकडे जयू, दुसरीकडे दर्शन अहिरे. गोलंदाजी मार्कवर सागर आहे. पहिला बॉल समोर. डाऊन द ग्राउंड. पहिला बॉल. चेंडू सीमारेखा पार. SPL चा कडक चौकार. पहा शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडलं होतं. फक्त एकच धाव, 4 गडी बाद. सर्वात मोमेंटमला शिफ्ट होणारा हा गेम चेंजर ओव्हर होता. तिकडून दडपण वाढत गेलं. ज्या धावापर्यंत अपेक्षित होत्या अजून धावा झाल्या असत्या. 30, 32, 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. परंतु प्रयत्न अखेरकार शेवटच्या अंतिम षटकामध्ये जयेश घरतनी काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. मृदुल पुन्हा एकदा सागर हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला. सिंगल साठी पहिलं षटक मार्गस्थ आहे. 28 चा पाठलाग. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकार. निर्णायक मॅच आहे.
दोन्ही संघासाठी. इकडून जिंकणारा संघ तेजस समोर, हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे. नक्कीच स्पर्धेबाहेर जाणार. अगदी SPL खेळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागेल. त्यासाठी चालणारा हा प्रयत्न, त्यासाठी चालणारा हा ढास. दुसरीकडे आपण जयू ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत अफलातून चौकार पाहिलाय, परंतु कमबॅक करणं. दुसरीकडून सागर देखील जाणतोय अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना डिफेन्सिव्ह मोडमध्ये चेंडूला फक्त डिफेन्स केला. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. आता 18 येणारे 18 चेंडू 20 धावा ह्या धाफळकावर लगावायच्या आहेत. म्हणजे दुसरीकडून आपण पाहायला गेलं संतोषदा सुरुवात चांगली होती. पहिल्या 3 षटकांपर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिला होता 27 धावा ह्या कुठल्या गेल्या होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये फक्त सिंगल आणि सिंगल धाव, त्यामध्ये 3 धावचीचे गडी बाद, एक विशाल पाटील षटकाराच्या रूपानं बाद आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळतो मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत धावफलक पाहायला गेलं तर 6 चेंडूंचा पहिला खेळ, 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर निशिकांत आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. जे काही करायचं आहे ते आता करावं लागेल. आखोडी टप्प्याचा चेंडू ऑन साइडच्या दिशेनं डायरेक्ट हिट. पंचांकडे दाद किशोर पाटील आहेत. दाद यावेळेला ठेटाळून लावल्या. अर्थातच नॉट आउट. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. चांगलं क्षेत्ररक्षण मारावं लागेल. ज्या प्रकारचं थ्रो राहिला होता. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. 28 धावांचं आव्हान आपण पाहतोय, ऐकतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक श्री प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबविण्यात आलेली ही स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम आणि पालघर जिल्ह्याचा म्हणून वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा, अर्थातच SPL सायबा प्रीमियर लीग पर्व 6. निशिकांत गोलंदाजी मार्कवर आहे. 9 धावा धावफलकावर त्या 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हो बाहेर आले, वेट वॉच, त्यानंतर दिशा दिली गेली. 10 धावा धावफलकावर त्यात सुरुवात आता पण चांगली आहे. 28चा पाठलाग आहे दुर्गेश अलेंचा संघाकडून. रेहान दुर्गेश अलेन संघाकडून आतापर्यंत सुरुवात चांगली झाली. जयेश घरत, दर्शन, खूप मोठी जबाबदारी आहे. तितकीच जबाबदारी निशिकांवर सुद्धा आहे. एखाद्या विकेटने थोडंसं कमबॅक होईल, परंतु विकेट एखाद्या गोलंदाजाला आणून द्यावं लागणार आहे. नक्कीच तो प्रयत्न कोणाकडून राहील ह्यासाठी देखील दुसरीकडून आई भवानी मारंबलपाडा एका आशाभूत नजरेनं आतापर्यंत पाहतोय. कोणता गोलंदाज ह्या वेळेला जयेश घरात, परंतु दुसरीकडून जयू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला. हा स्वाभाविक खेळ आहे, हा नॅचरल खेळ आहे. आपण पाहायला गेलं तर जयू ह्या प्रकारचा आग उभारणं जाणतोय नेहमीच आणि त्याच प्रकारची फलंदाजी पुन्हा एकदा जयूच्या बॅटमधून. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमच्या संघाची. थँक्यू डीजे. सुशील काका वैद्य यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सुशील काका, आपलं सहर्ष स्वागत SPL सीझन 6 डे 3 च्या वतीनं. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. SPL च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय, ऐकतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक श्री प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबविण्यात आलेली स्पर्धा, अर्थातच SPL सीझन 6. मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 16 धावा आहेत. अर्थातच येणारे 12 चेंडू 12 धावा ह्या धावफलकावर लागायचे. तोपर्यंत येतोय थँक्यू. क्या बात आहे डीजे मयूर. पॉवर प्ले इज ऑन. आणि जसं आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत तसा डीजे मयूर ऑन होतो. आणि मागील 2 दिवस झाले काय जबरदस्त ऑन झालाय, मजा आली. आज सुपर संडे आहे, 3रा दिवस, अजून मजा येणार आहे. 12-12चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आई भवानी मार्बलपाडा इकडून एक ब्रेक थ्रू बघतोय आणि काय तो ब्रेक थ्रू केदार आणून देईल का, हा सुद्धा प्रश्न असतो. पहिला बॉल स्लॉग स्लिप करायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नगरकार, ब्रेक थ्रू आलाय. पहिल्या विकेटचं बटन, वडा कॅच, गॉन.
आला 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 हो जोशात आला आई भवानी संग आला. ब्रेकथ्रूची गरज होती समोर आई भवानी मारंबलपाडा संघाला नखेरकार तो ब्रेकथ्रू आला गेलाय. इकडून थोडस अजून प्रेशर बनवण्याचा प्रयत्न असणार आहे काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच विलासने त्या प्रकारचा खेळ देखील पहिल्या चेंडूवर ज्या ठिकाणी एक विजयाचा शंख फुकला जाईल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. आता 11-12च इक्वेशन आहे. दुसरीकडून नवीन फलंदाज विकास धसकर जयू गरज बॅक टू द डगआउट आहे. यावेळेला स्वकर्णधार त्या प्रकारचे खेळ ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन नेहमीच या खेळाडूला आपण पाहिलंय. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडून दर्शन अहिरे आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली. वैयक्तिक 5 धावा ज्याच्या खात्यामध्ये आहेत. एक संथ गतीने सुरुवात केली तो दर्शन अहिरे. यावेळेला काय पंच आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच उजव्या एसटीच्या जास्तच बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड. त्यानंतर परफेक्ट टायमिंग जागा बनवून जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चेंडूला पाठवलं चौकारासाठी. फहा चौकाराने अजून दडपण वाढलंय आई भवानी मारंबलवाडा संघासाठी. 9-6 या इक्वेशनला आणून सोडलंय. नक्कीच 9-6 आणि त्यात पॉवर प्ले अर्थातच काय तर दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते. आई भवानी मारंबलपाडा थोडंसं धोकेधुखी असेल. 2 फलंदाज सहज आणि सोप्यारित्या आतापर्यंत धावफलकामध्ये धावा हॅड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. डिफेन्स केला जातो ऑन साईडच्या दिशेनं ऑफ साईडच्या दिशेनं कनेक्ट केला जातो आणि त्यानंतर सहज आणि सोप्यारित्या ह्या धावा धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत 24. आता मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 4 धावींची अजून देखील गरज. परंतु दुसरीकडे 2 हात उभे करून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आई भवानी मारंबलपाडाचा संघ देखील पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू 3 धावेंची गरज आहे. तोपर्यंत मी विनंती करतोय टीम तेजस 11 आपला कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेनं येऊन उपस्थित राहायचंय. मॅचच्या दिशेने येणारे 6 चेंडू 3 धावेंची गरज. कोणता संघ या डुवाडाय मुकाबल्यामध्ये टीम तेजस 11 संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. मृदुल इक्वेशन काय राहिलं? 6-3 6-3चं इक्वेशन राहिलंय आणि प्रवीण बाळी नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटी शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. दर्शन अहिरे ऑन स्ट्राईक अटॅक इन फिल्डिंग लावली गेले. पहिला बॉल पायावर आदळलाय परंतु क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट कशा प्रकारे वेगवान होती पा. जवळ 2 खेळाडू होते आणि 2 खेळाडूंच्या मधून 1 धाव आली गेली. नक्कीच चांगला टप्पा होता. भेदक मारा केला होता परंतु दुसरीकडून विकास धसकर फिनिश सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. रेहांत दुर्गेश 11 हार्ड लक. आई भवानी मारंबलपाडा आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला टीम तेजस 11 चला दुर्गेश विकास धसकर करण टॉस की बॉसच्या दिशेने या. त्वरित या विनंती असेल. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. थँक्यू. मी सुशील काका वैद्य यांना विनंती करेल आपण टॉस साठी या. सुशील काका वैद्य यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला या दोन्ही कर्णधार दुर्गेश 11 कर्णधार आपण टॉस साठी या.